आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची. कराड शहर हादरलं. जेवत बसलेल्या कुटुंबावरच गोळीबार. 10 वर्षाची मुलगी गंभीर जखमी. किरकोळ कारणावरून कुटुंबावरच गोळीबार झाल्याच्या घटनेनं शहरासह परिसर हादरलाय. सैदापूर येथील होली फॅमिली स्कूलच्या मागील बाजूस ओम कॉलनीतील अक्षरा रेसिडेन्सीमध्ये रात्री 9च्या सुमारास घटना घडली. गोळीबारात हाऊसिंग सोसायटीच्या अध्यक्षासह 10 वर्षाची मुलगी गंभीर जखमी आहे. हल्लेखोरास पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. त्याच्या घरात गावठी पिस्तलसह 16 जिवंत कारतुसे जप्त केली आहेत. सुरेश काळे, वय वर्ष 38, मूळ राहणार तळबीड, सध्या सैदापूर असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव आहे. प्रदीप गोरप्प यांची 10 वर्षाची कन्या गोळीबारात जखमी झाली आहे. त्यांना कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय. पोलीस व घटनास्थळावरील माहिती अशी: होली फॅमिली स्कूलच्या मागील बाजूस ओम कॉलनी आहे. कॉलनीमध्ये अक्षरा गृहनिर्माण सोसायटी आहे. तिथे 20 फ्लॅट आहेत. त्या सोसायटीचे अध्यक्ष प्रदीप घोलप आहेत. 12 वर्षांपासून तेथे घोलप वास्तव्यास आहे. त्याच इमारतीत पहिल्या मजल्यावर 5 वर्षांपासून संशय सुरेश काळे राहतो. रात्री 8:30च्या सुमारास काळे सोसायटीमध्ये आला. त्यानं त्यांची दुचाकी रस्त्याला आडवी लावली. तेथून अध्यक्ष घोलप व त्याच वेळी जात होते. त्यांनी काळेनं दुचाकी बाजूला लावा असं सांगितलं. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. त्याचा राग काळे यांच्या मनात होता. तो तिथून निघून गेला. अर्ध्या तासात तो पुन्हा घोलप यांच्या घरी गेला. त्यावेळी घोलप जेवत होते. बेल वाजल्यानं घोलप यांनी दरवाजा उघडला तर समोर काळे होता. मला तुमच्याशी बोलायचं असं त्यानं घोलप यांना सांगितलं. घोलप यांनी जेवण करून आलो, आत बसा असं म्हटलं. मात्र त्यांनी बसण्यास नकार दिला. ते जेवत असतानाच घरात घुसलेल्या काळेंनी थेट फायरिंग चालू केलं. त्यांच्या गावठी कट्ट्यातून झालेल्या फायरिंगमध्ये घोलप यांच्या चेहऱ्याला गोळी लागली. त्यांच्या मुलीच्या दोन्ही हातांना गोळ्या लागल्या. फायरिंगमुळे तेथे मोठा गोंधळ उडाला. घोलप कुटुंबांचा आरडाओरडामुळे लोक जमले. तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळी, फौजदार निखिल मगदूम, हवालदार सागर बर्गे यांच्यासह मोठा फौजफाटा दाखल झालाय. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तात्काळ जखमींना रुग्णालयात पाठवलं. त्यानंतर घटनेची माहिती घेतली. सुरेश काळेंनी स्वतःला घरात कोंडून घेतलं होतं. त्यांच्यासोबत त्यांचं कुटुंब होतं. त्याच्याकडे गावठी कट्टा, पिस्तूल असल्यामुळे पोलिसांनी सावधगिरीनं दरवाजा उघडण्याची विनंती केली. दरवाजा उघडल्यानंतर काळेनं पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना शांत करत अचानक त्याला ताब्यात घेतलं. मात्र त्याच्याकडून पिस्तूल कुठे आहे तो सांगत नव्हता. पोलिसांनी शोध घेतला. त्यावेळी त्याच्या धान्याच्या मोठ्या बॅरल खाली लपून ठेवलेली पिस्तूल सापडली. त्याबरोबर 16 जिवंत कारतुसे जप्त केली आहेत. घटनेनंतर अवघ्या 10 मिनिटात पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. त्यामुळे संशयिताला पळून जाता आलं नाही. संशयित पोलीस रेकॉर्ड होईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. प्रतिनिधी सकलेन मुलानी. आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची.